नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. संकटाला सामोरं जात असताना किमान ज्या गोष्टी लागतात त्यापैकी कोणकोणत्या गोष्टी आपल्यामध्ये आहेत हे सद्यस्थितीकडे बघितलं तर आपल्याला उत्तर सापडणं अवघड झालंय. आरोग्य व्यवस्था आत्ताच्या संकटामध्ये कोलमडली की काय असाच प्रश्न उपस्थित होतोय. हा प्रश्न केवळ आणि केवळ महाराष्ट्रापुरता नाही, तो देश पातळीवर आहे. देशाची परिस्थिती तितकीच बिकट क्षणाक्षणाला होत चालली आहे. दुर्दैवानं पहिल्या टप्प्यापासून आत्ताच्या टप्प्यापर्यंत अर्थात पहिली लाट येऊन गेल्यानंतर दुसरी लाट पीककडे अर्थात उच्च स्तराकडे जात असताना महाराष्ट्राची स्थिती बिकटच राहिलेली आहे. हे घडत असताना अनेक गोष्टी आपल्याला खरं तर शिकायला हव्या होत्या. त्या आपण का शिकलो नाही आणि आत्ता ज्या परिस्थितीला आपण सामोरे जातो आहोत त्या परिस्थितीच्या नंतर येणारं भविष्य काय असेल याची चिंता प्रत्येकाला सतावतीये. एका बाजूला व्यवस्थेचा हा घोळ सुरू असताना दुसऱ्या बाजूला परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी टाळेबंदीचा मार्ग अनुसरला गेलाय. टाळेबंदी हा शब्द न वापरता प्रत्यक्षात टाळेबंदी सारखेच निर्बंध आणले गेलेले आहेत. टाळेबंदी की सूक्ष्म नियोजन हा वादही संपत नाहीये. एकूणात काय तर परिस्थिती ज्या पद्धतीनं दिवसेंदिवस आव्हानात्मक होत चालली आहे या परिस्थितीला जबाबदार कोण, लक्षवेधीमध्ये त्याची चर्चा. सोबत सहभागी होणाऱ्या मान्यवरांचा मी आपल्याला पटकन परिचय करून देतो. आपल्या सोबत भारतीय जनता पार्टीच्या खासदार डॉक्टर भारती पवार आहेत. त्याचबरोबर आपल्या सोबत माजी आरोग्य मंत्री शिवसेनेचे वरिष्ठ नेते डॉक्टर दीपक सावंत आहेत. वैद्य परीक्षित शेवडे आयुर्वेद तज्ञ हेही या चर्चेत आहेत आणि ऑक्सिजन तसंच बालरोग आणि दैनंदिन वैद्यकीय उपचार या सर्वांशी निकटचा संपर्क असलेले आपल्या सोबत आरोग्य विश्लेषक या नात्याने डॉक्टर अमोल अन्नदाते आहेत. सर्व मान्यवरांचं या चर्चेमध्ये आपण स्वागत करतोय. कोणताही पुढचा प्रश्न उपस्थित करण्यापूर्वी मी आपल्याला काही दृश्य दाखवू इच्छितो. ती दृश्य कालच्या नाशिकच्या रुग्णालयाची आहेत. तिथं झालेली गर्दी कशी होती, किती होती ते बघणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. छगन भुजबळ आणि त्याचबरोबर मवियाचे इतर 3 मंत्री टप्प्याटप्प्यानं रुग्णालयात पोहोचले. नाशिकच्या जाकीर हुसेन रुग्णालयामध्ये हे मंत्री महोदय जेव्हा पोहोचले त्यावेळेला त्यांच्या बरोबर गर्दीचा एक प्रचंड लोंढा या रुग्णालयामध्ये दाखल झाला. प्रत्यक्षात काल जी दुर्घटना घडली, बुधवारच्या दुर्घटनेमध्ये लोक मरण पावली आणि ती ऑक्सिजन विना तडफडून. एक गोष्ट आणखीन आपल्याला लक्षात घ्यायला हवी की ही दुर्घटना कोरोना बाधित क्षेत्रात घडल्याचं समोर आलंय. अर्थातच कोरोना बाधित क्षेत्रामध्ये जात असताना इतकी गर्दी घेऊन संबंधितांनी जायला हवं का? आणि जर समजा राजकारणी आपल्या सोबत इतका प्रचंड लवाग जमा घेऊन रुग्णालयामध्ये पाहणीसाठी जात असतील तर त्यातून आणखी रोग संसर्गाला माफ करा आपण एक प्रकारे निमंत्रणच देतो हे त्यांच्या लक्षात काय येत नाही. या संपूर्ण प्रकरणाची चर्चा करणं यासाठी गरजेचं आहे कारण असं वागू नका हे लोकांना हेच राजकारणी सांगत असतात. गर्दी टाळा हेच राजकारणी सांगत असतात आणि गर्दी करत असणाऱ्या लोकांवर तुम्ही गर्दी करता म्हणून टाळेबंदी लावतोय असं हेच राजकारणी सांगत असतात. जी गर्दीची दृष्ट आता आपल्या डोळ्यासमोर आहेत ती प्रामुख्याने मवियाच्या मंत्र्यांची आहे. पण महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे सुद्धा काही थोड्या लोकांना घेऊन रुग्णालयात पोहोचले आणि परत आल्याच्या नंतर ते सुद्धा या गर्दीचाच एक भाग झाले. आपल्याला कुठं गर्दी करायची आहे, कुठं गर्दी करायची नाहीये हे कोरोना काळ असताना सुद्धा नेत्यांना भान असू नये का हा एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि या निमित्तानं आपण जेव्हा कोरोना विषयक सद्य साथ संसर्गाला जबाबदार कोण याची चर्चा सुरू करतो त्यावेळेला त्या चर्चेच्या अनुषंगाने ही दृश्य आपल्याला बघावी लागतील. डॉक्टर दीपक सावंत आपल्याकडे उत्तर आहे का या मुद्द्याचं?
नाही, उत्तर म्हणण्यापेक्षा बघा, आपण जे काही दाखवलं, खरं तर आमच्यासारख्या राजकारणी माणसांनी अशा प्रकारची गर्दी बरोबर घेऊन जाऊ नये या मताचा मी आहे. आणि डॉक्टर म्हणून देखील मी हेच सांगेन की करोना सारख्या संसर्गजन्य रोगामध्ये आपण अशा प्रकारची जर गर्दी केली, आणि आता आपण तर म्हणतोय की हा एअरबॉर्न झालेला आहे, हा नुसता ड्रॉपलेट वरती थांबलेला नाहीये, तर एअरबॉर्न जर झाला असेल तर हे अतिशय धोक्याचं आहे. त्यामुळे सर्वांनी थोडीशी पथ्य पाळणं आणि हॉस्पिटलची आचारसंहिता मेंटेन करणं अत्यंत आवश्यक आहे असं माझं मत आहे. कारण अशा प्रकारे गर्दी केल्यानंतर फायदा तर होत नाही, उलट जास्त त्याचा संसर्ग होतो. आणि तो संसर्ग आपण टाळण्यासाठी आटोकाट प्रयत्न करतोय, लॉकडाऊन करतोय, अंतर ठेवा अशा प्रकारचे संदेश देतो आहे. आणि अशी गर्दी जर झाली असेल तर ती खरोखर दुर्दैव आहे. अगदी आपण असं म्हणता आहात की जी झालेली गर्दी आहे ती अत्यंत दुर्दैवी आहे, पण केवळ आणि केवळ ती दुर्दैवी आहे असं म्हणून थांबता येणार नाही. काल आम्ही आमच्या या चर्चेमध्ये याच संदर्भातले काही प्रश्नही उपस्थित केले होते. या घटनेचं वार्तांकन करत असताना आपल्या सोबत इतर वेळेला चर्चेत असलेल्या डॉक्टर अविनाश बाणाईत यांची प्रतिक्रिया घेतली. अमोल अन्नदाते त्यांची प्रतिक्रिया अत्यंत उद्विग्न करणाऱ्या स्वरूपातली होती. ते म्हणाले की लोकांना नियम शिकवणारे जर नियम पाळणार नसतील तर त्यांच्यावर क्रिमिनल प्रोसिजर झाली पाहिजे, त्यांच्यावर फौजदारी दंडसंहितेनुसार कारवाई झाली पाहिजे. इतकी तीव्र प्रतिक्रिया एका डॉक्टरनं व्यक्त केली. अमोल अन्नदाते. प्रसादजी, मी त्या डॉक्टरांशी सहमत आहे. आणि मी या ठिकाणी आपण वारंवार याच्यावर चर्चा करतोय. मी 3च उदाहरणं देऊन, कारण ती तिन्ही उदाहरणं मला अगदी सारखी वाटतात. त्या तिघांची तुलना एकाच तराजूत व्हायला पाहिजे. आणि बघा, त्यांच्यासाठी जी युक्तिवाद करतात तोही सारखाच आहे. तळोजा कारागृहाच्या बाहेर मिरवणूक काढणारे गजा मारणे, आमचे खासदार इम्तियाज जलील औरंगाबादचे, ज्यांनी लॉकडाऊन मी लावू दिला नाही म्हणून कलेक्टर ऑफिसच्या बाहेर मिरवणूक काढली, आणि मी गुन्हेगार नाही हे सिद्ध करण्यासाठी संजय राठोड यांनी यवतमाळमध्ये त्या देवीच्या मंदिराभोवती लोक जमून शक्ती प्रदर्शन केलं. आणि तिघांनीही प्रश्न विचारल्यावर याचं उत्तर असं दिलं की मी तर लोक बोलवलेच नव्हते, ते सगळे स्वयंस्फूर्तीने आले होते, मग यात माझा दोष कसा? तर मला वाटतं की ह्या सगळ्या गोष्टींना एकच म्हणजे आत्ताचे क्रायसिस इतके भयानक आहे की कोणाला त्याचा अंदाजही नाहीये या लोकांना, की साक्षात मृत्यू आपल्या समोर आहे. मृत्यूशी आपण रोज 2 हात करतोय. आणि अशा परिस्थितीमध्ये अशा प्रकारच्या बिहेवियरला गुन्हेगारी म्हणून लेखणं हाच त्याचा उपाय, याच्याशी मी सहमत. अगदी या गंभीर परिस्थितीच्या अनुषंगानं आपण चर्चेला पुढे नेतोय. भारती पवार, राजकारण्यांच्या चुकीच्या वर्तनामध्ये कोणीच मागे नाहीये. मग ते भाजपवाले असोत, शिवसेनावाले असोत, राष्ट्रवादीवाले असोत, काँग्रेसवाले असोत. भान कधी येणार राजकारण्यांना की आपण कसे वागतोय आणि आपल्या वागण्याचे परिणाम लोकांवर काय होणार आहेत? नाही, अगदी प्रसादजी, हा राष्ट्रप्रश्न आहे. आणि आज खऱ्या अर्थाने ही सगळे प्रोटोकॉल पाळून कोरोनाचा सामना करत असताना आज जेव्हा 144 कलम लागू झालेला आहे आणि एकीकडे प्रशासनावर प्रचंड ताण आहे, अशा परिस्थितीमध्ये गर्दी नियंत्रण करणे हे सुद्धा त्यांच्यावरचं मोठं संकट उभं आहे. आज मी नाशिक जिल्ह्यामधल्या काही गावांना, काही तालुक्यांना, माझ्या नांदगाव, येवला सारख्या ठिकाणी भेटी दिल्या आणि तिथल्या गावांना पेशंटची संख्या का जास्त आहे हा प्रशासनाकडनं मी आढावा घेतला. काही गावांमध्ये 90 संख्या झाली, अगदी छोटे गाव आहे. त्यात असं निदर्शनास आलं की त्या गावांमध्ये काही कार्यक्रम झाले होते, काही ठिकाणी काही गर्दी जमवली होती आणि त्या माध्यमातून ते स्प्रेड झाले आणि आज ती संख्या गावची पेशंटची 90 वर गेली. म्हणजे आज जरी तुम्हाला डोळ्यावर दिसत नसलं तरी 8-10 दिवसांनी हा आकडा डायरेक्ट 100वरचा पॉझिटिव्ह केसेसचा वाढतो. मग याच्यावरच जर काम नाही केलं, आज आधीच आपण रेमडेसिवीर, O2 याच्यावर प्रचंड ताण, पुरवठ्यावर ताण पडलेला आहे. एकीकडे हे होत असताना ही गर्दीच टाळली नाही तर परत 8-10 दिवसांनी काय होणार आहे की हे नंबर अजून डबल होणार. मला वाटतं आम्ही सगळे या बाबतीत सहमतच असू की ही गर्दी टाळणं आपल्या हातात आहे. प्रोटोकॉल पाळा. आता मी देखील काल गेली तर माझ्या बरोबर कुठली गर्दी न करता आमदार आणि मी फक्त आम्ही दोघीच जणी गेले. का तर नको जास्त गर्दीच करायची नाही तिथे. पण मग भारती पवार, पहिला मुद्दा इथे उपस्थित काय होतो बघा. आता ही चित्र तुम्ही डोळ्यासमोर घ्या. या चित्रांमध्ये
1 राजेश टोपे, 2 बाळासाहेब थोरात, 3 राजेंद्र शिंगणे, हे 3 मंत्री असतात. त्या मंत्र्यांच्या पाठोपाठ जिल्हाधिकारी, मग जिल्हाधिकाऱ्यांचा PA, आणखीन मेडिकल सर्जन, असं करत 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 ती गर्दी वाढत जाते. जसा कोरोना मल्टिप्लाय होतो ना, तशी राजकारण्यांची गर्दी वाढत जाते. आपण जात असू तर आपल्याबरोबर इतकं लटांबर येणार याचं भान बाळगून तिथल्या तिथे निर्णय घेऊन राजकारण्यांनी सांगायला हवं, बाबांनो, या एका विशिष्ट मर्यादेच्या पलीकडे कोणीही माझ्यासोबत येऊ नका, फक्त मी जाईन आणि माझ्यासोबत एक डॉक्टर असेल. हे भान डॉक्टर असलेल्या लोकांना का नसतं, किंवा तिथे उपस्थित असलेल्या एखाद्या डॉक्टरनं मंत्र्याला सांगायची हिंमत का नाही बाळगली? प्रसादजी, हा खरंच बरोबर मुद्दा आहे आणि याचं भान ठेवण्याचं गरजच आहे. आता आपल्याला काही ती गर्दी किंवा ती दाखवण्याची गोष्ट नाही की आपण केवढी गर्दी घेऊन जातोय आणि मग आपण काम करणारे, हा विषयच राहिलेला नाहीये. आज आपणच आपल्याला बंधनं घातली पाहिजे, प्रोटोकॉल घातले पाहिजे की आपल्या बरोबर 2 जण असतील तरी, परंतु मुद्दा सोडवणं महत्वाचं आहे. तिथे ती घटना काल जी घडली ती अतिशय दुर्दैवी होती. त्याच्यावर आता काय मार्ग काढला किंवा काय पुढचे पेशंट शिफ्ट झाले की नाही, ओटो आल्या की नाही, याच्यासाठी ती गर्दी बिलकुलच अपेक्षित नव्हती. परंतु दुर्दैवाने काल तिथे प्रचंड गर्दी होती, दिवसभर होती आणि ह्या ना त्या कारणाने परत तो संकट उभं राहते, परत तो धोका वाढतोय. अगदी म्हणजे परिस्थिती बदलण्याच्यासाठी प्रयत्न करतोय आपण, पण दुर्दैवानं परिस्थिती आणखी आव्हानात्मक होत चालली आहे. मला या निमित्तानं एक प्रश्न पटकन उपस्थित करायचा आहे, तो डॉक्टर दीपक सावंत यांना. दीपक सावंत साहेब, परिस्थिती बदलण्याच्यासाठी आपण प्रयत्न करतोय असं मी मगाशी म्हणालो, आणि त्याबरोबर एक आणखीन वाक्य त्याच्या जोडीला देतो की परिस्थिती ही खरोखरच संवेदनशील आहे. असं असताना जर समजा राज्याचे आरोग्यमंत्री म्हणत असतील की फार मोठी दुर्घटना होता होता राहिली, आता जर 25 लोकांचे बळी गेल्यानंतर त्यांचं हे वक्तव्य असेल तर काय करायचं आणि कशा प्रकारची संवेदना अपेक्षित करायची? एका माणसाचा बळी गेला का 25 माणसांचे बळी गेले, हे तितकंच महत्वाचं आहे की संवेदनशीलता याच्यामध्ये दोन्ही मृत्यूंमध्ये आहे. कारण प्रत्येकाला आपला माणूस प्रिय असतो, ज्याच्या घरचा माणूस जातो त्याला त्याची किंमत कळते, कारण कुटुंबाचा वाली जातो. त्यामुळे अशा प्रकारचं मी त्याच्याशी सहमत नाहीये की मोठी दुर्घटना टळेल. त्यांचा कदाचित टोपे साहेबांचा असा अर्थ असेल की कदाचित आणखीन मोठी मनुष्यहानी होण्याच्या बेतात असेल आणि ती वेळेवरती उपाय केले म्हणून ती कदाचित थांबली गेली, अशा प्रकारे कदाचित त्यांचा म्हणण्याचा अर्थ असेल. पण एक माणूस गेला का 25 माणसं गेली का आणखीन काय झालं तरी पण मनुष्यहानी ही इरिपेबल असते आणि त्याचा लॉस कधीच कोणी भरून काढू शकत नाही आणि तो त्या फॅमिलीचा लॉस असतो. अगदी. आणि याच निमित्तानं आपल्याला RR पाटलांचं बडे बडे शहरों में छोटे छोटे हादसे होते रहते हैं हे 26/11च्या नंतर दिलेलं प्रसिद्ध वक्तव्य आठवत असेल, त्याचा परिणाम सुद्धा आठवत असेल. आता तुर्तास राजेश टोपेंचं हे अत्यंत आव्हानात्मक स्थितीतलं दिलेलं बेजबाबदार वक्तव्य फारसं कोणी चर्चेलाही घ्यायला तयार नाहीये. हा अत्यंत दुःखद प्रकार आहे. डॉक्टर अमोल अन्नदाते, या निमित्तानं राजकारण्यांच्या संवेदनशीलतेचं पॅरामीटर समीक्षा करण्याची गरज आहे. टोपे साहेबांकडून बोललं गेलं असेल, म्हणजे आपण त्यांना व्यक्ती म्हणून मी नाही हे करणार, पण याच्याकडे काय झालंय प्रसादजी, तुम्ही भारतीताईंनाही जो प्रश्न विचारला त्याचंही पटकन सांगतो की कोणी डॉक्टर किंवा मी शासकीय रुग्णालयात मी काम केलेलं आहे, आजही मी तिथे जातो, तर आम्हाला कोणालाही किंवा प्रशासन कलेक्टरलाही याचा जाब विचारण्याचे का हक्क नाहीयेत. हे तुम्हाला सांगतो की एक छोटंसं उदाहरण, कॅनडामध्ये पंतप्रधानांनी त्यांचं लॉकडाऊन सुरू असताना त्यांच्या घरी पार्टी ठेवली आणि निर्धारित लोकांपेक्षा जास्त लोक आढळल्याचं प्रशासनाला लक्षात आलं. त्यांना त्या पंतप्रधानांना 10 पट दंड त्यांनी लावला आणि त्याचं कारण दिलं की तुम्ही पंतप्रधान असल्यामुळे तुमची जबाबदारी ही 10 पट जास्त आहे आणि त्यांनी तो स्वीकारून भरला. अशीच कित्येक उदाहरणं आहेत. आपल्याकडे काय आहे की राजकारण ही लोकशाही आपल्याकडे नावासाठी आहे, ही खरी एक राजेशाही आपल्याकडे आहे आणि जे गर्दीचं जे गणित आहे तर ही गर्दीवरच राजकीय लोक बँक करतात आणि त्याच्यामुळे त्यांना वाटतं की हीच आपली पॉवर आहे. काम किंवा अकाउंटेबिलिटी, आपल्याकडे रिस्पॉन्सिबिलिटी, अकाउंटेबिलिटी आणि ऑथॉरिटीचा इतका मोठा क्रायसिस, कुणी याच्यासाठी कुणाला जबाबदार धरणार? तुम्ही एक व्यक्ती आहे अशी जी पुढे येईल आणि म्हणेल की मी जबाबदार आहे
आणि याची जबाबदारी मी घेतो असं कोणीही नाहीये. मी प्रत्येक- जबाबदार आहे असं कोणाही म्हणायची जर समजा वेळ असेल तर याच्या ऐवजी दिलेली घोषणाच आठवत असेल ना आपल्याला. तुमचं कुटुंब तुमची जबाबदारी, माझं कुटुंब माझी जबाबदारी, या मधून ती अभिप्रेत केली गेलेली आहे. वैद्य परीक्षित शेवडेंकडे जाऊयात. वैद्य परीक्षित शेवडे आपल्यासोबत तांत्रिकदृष्ट्या जोडले गेलेले आहेत. परीक्षितजी, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल. एक आयुर्वेद तज्ज्ञ आणि उपचार तज्ज्ञ त्याचबरोबर आरोग्य विश्लेषक या नात्यानं चर्चेला आता थोडं पुढे नेऊयात. आत्ताच्या घडीला आरोग्याबाबत दोन प्रमुख आव्हानं उभी राहिली आहेत. एक औषधाचा तुटवडा आणि ऑक्सिजनचाही तुटवडा. ही व्यवस्थेसमोरची आव्हानं आहेत का मानवीय नियोजनातला अभाव? मला असं वाटतं प्रसादजी की या दोन्हीही दृष्टिकोनातून आपण त्याच्याकडे बघितलं पाहिजे. दोन्ही दृष्टिकोनातून अशा दृष्टीने की आपल्या देशाची लोकसंख्या लक्षात घेत असता एकंदरीत संसाधनांचा तुटवडा हा आपल्याला वारंवार जाणवू शकतो आणि याच्याकरता आपल्याला प्रत्येक ठिकाणी अतिशय काटेकोर नियम पाळून त्या ठिकाणी एखाद्या गोष्टीचा ज्युडिशियस यूज करणं, मग तो रेमडेसिवीर असू देत किंवा तो ऑक्सिजन असू देत, मी ज्युडिशियस यूज याच्याच करता म्हणतो आहे की त्या प्रत्येक ठिकाणी एखादी गोष्ट देणं ऍब्सोल्यूट इसेन्शियल आहे का नाही हा विचार करून त्या नॉर्म नुसारच ते दिलं जाते. ह्याचा वरपासून खालपर्यंत विचार होणं हे अतिशय महत्वाचं आहे. त्याच्यासोबत आपल्या देशामध्ये सुदैवाने केवळ मॉडर्न मेडिसिनच नाही तर त्याच्यासोबत आयुष असलेल्या ज्या सिस्टम्स आहेत ह्यांचा एक मोठा वर्ग आहे. आम्ही सगळे चिकित्सक जे आहोत आपापल्या परीने या क्रायसिसमध्ये आम्ही हातभार लावण्याचे प्रयत्न करतोय. आता ही जनजागृती देखील गरजेची आहे जनतेच्याही माध्यमातून आणि शासनाच्याही माध्यमातून की आपल्याकडे एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा एकच मार्ग असू शकत नाही, त्याला विभिन्न मार्ग असू शकतात. म्हणजे आज एका वृत्तपत्रामध्ये बातमी झळकते की ठाण्यामध्ये कुठेतरी एक अशा पद्धतीचं आता कोविड सेंटर उभं राहतंय की जिथे मिश्र उपचार पद्धती पहिल्यापासून दिली जाईल. दिल्ली सारखी उदाहरणं आपल्या समोर होती मागच्या वर्षाची. आपल्याकडे ती शक्यता अजूनही आहे की आपण त्या ठिकाणी आयुर्वेदाचा आधार घेऊन आणि आमच्यासारखे लोक कामं करतायत ना की जिथे मॉडर्न मेडिसिन न देता सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीचे असलेले जे कोविडचे रुग्ण आहेत ते चांगल्या प्रकारे मॅनेज होत आहेत. हे जर सगळं एकत्रितपणे आपण ते एक ह्युमन रिसोर्स म्हणून जर वापरायला सुरुवात केली तर मला असं वाटतं की सगळ्या पॅथीतल्या डॉक्टरांनी हाताला हात मिळून जर का कामं केली तर आपण हा सगळा ताण कमी करू शकतोय. अगदी. आणि या निमित्तानं तुमच्या उत्तरामध्ये जी गोष्ट अधोरेखित झाली ती अशी आहे की लोकसंख्या आणि सुविधा यांचं व्यस्त प्रमाण आहे. हे व्यस्त प्रमाण, या व्यस्त प्रमाणामुळे व्यवस्थेवर आलेला ताण, याची उत्तरं कुठे ना कुठेतरी सापडता येतील. आत्ताच्या घडीला वैद्यकीय प्राणवायूच्या तुटवड्याच्या संदर्भातलं एक खूप मोठं आव्हान देश पातळीवर उभं ठाकलंय. मला डॉक्टर दीपक सावंत यांना विचारायचं आहे की हे आव्हान आपल्याला लक्षात सुद्धा येऊ नये. ज्या पद्धतीनं परिस्थिती वारंवार तज्ज्ञांच्या मार्फत सांगितली जात होती की अमुक महिन्यामध्ये अमुक गोष्टी होऊ शकतात, मग आपल्याकडे तशी व्यवस्था का तयार झाली नाही? हा प्रश्न तुम्ही अधिकारवाणीनं उत्तरादाखल समोर घेऊ शकता, कारण तुम्ही स्वतः त्या टास्क फोर्सचे सदस्य आहात ज्या मार्फत महाराष्ट्रातल्या कोरोना नियंत्रणाच्या साठी पावलं टाकली जात आहेत. नाही, एक गोष्ट सांगतो की टास्क फोर्सचा मी सदस्य नाही, पहिली गोष्ट क्लिअर करतो. दुसरी महत्वाची गोष्ट की ऑक्सिजनचा सप्लाय हा वाढवला पाहिजे याच्याविषयीही कोणाचं दुमत नव्हतं आणि सुरुवातीच्या काळामध्ये या प्रकारचे आपण प्लांट्स उभे केले होते. अशा प्रकारची कॅलॅमिटी पूर्वीचा जो म्हणजे 1 वर्षापूर्वी जो काही कोरोना आला त्यावेळी आपल्याकडे अशी व्यवस्था नव्हती, पण त्यानंतर हळूहळू आपण व्यवस्था सुरुवात केली आणि ती व्यवस्था लिक्विड ऑक्सिजन प्लांट वगैरे आपण तयार केले आणि ते ऑक्सिजन प्लांट तयार केले, पण ते त्यावेळी सफिशियंट होते. पण नंतरची जी दुसरी लाट जी काही जोरात आली त्याच्या अगोदर खरं म्हणजे आपण ती त्याचं हे करून त्याचा येणार आहे हे जाणीव करून घेऊन आपण तयारी करायला हवी होती, पण दुर्दैवाने ती तयारी झाली नाही असं म्हटलं तर ते चुकीचं होणार नाही. आणि ही आपल्याचकडे परिस्थिती नाहीये, ही संपूर्ण देशभर परिस्थिती आणि जगभर परिस्थिती आहे. अगदी तुम्ही जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात गेलात तरी पण ऑक्सिजनचा तुटवडा हा प्रत्येक देशाने अनुभवलेला आहे. तसा तो आपल्या देशातही झाला आणि आपल्या राज्यातही झाला. पण असं जरी असेल, डॉक्टर दीपक सावंतजी, प्रत्येक देशांनी ऑक्सिजनचा तुटवडा अनुभवला, मान्य आहे. परिस्थिती अशी होती, आपला देश हा जगातला दुसऱ्या क्रमांकाचा लोकसंख्या असलेला देश आहे, तेव्हा या देशात जर समजा ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला तर काय परिस्थिती उभी राहू शकते? हे आव्हान खूप मोठं होतं. भारती पवार, आपल्यासाठीचा प्रश्न असा आहे की यामध्ये केंद्राची जबाबदारी पण आहे
केंद्र या प्रकरणामध्ये आपल्या जबाबदारीचं निर्वहन प्रामाणिकपणे, नीट आणि वक्तशीरपणे करतंय का? नक्कीच प्रसादजी, केंद्राने वेळोवेळी म्हणजे जेव्हा जेव्हा गरज असेल ती सगळी मदत केलेली. मग अगदी PPE किट पासून, मेडिसिन पासून, व्हेंटिलेटर्स. मी नाशिक जिल्ह्याचंच उदाहरण देते की या काळामध्ये नाशिक जिल्ह्याला 139 व्हेंटिलेटर्स सुद्धा पुरवण्यात आले. दुर्दैवाने काही व्हेंटिलेटर्स आजही चालू झालेले नाहीये. केंद्राची जबाबदारी असते तिथे पोहोचवणं, परंतु राज्य सरकारची आणि खालच्या जिल्ह्याची जबाबदारी असते की त्यांनी ते अंमलात आणणं. एक मिनिट आता माझं भारतीताई, म्हणणं एवढंच आहे. आपण एक महत्वाचा मुद्दा मांडलात की अनेक व्हेंटिलेटर सुरू नाही झाले. आता याच्यामध्ये एक थोडासा मुद्दा उपस्थित करतो. व्हेंटिलेटर बंद पडलेले आहेत म्हणून ते सुरू नाही झाले की ते वापरासाठी खोक्यातून बाहेर काढलेच नाहीत? भारतीताई, आपलं उत्तर काय, निरीक्षण काय ते सांगा, आणि यावर डॉक्टर दीपक सावंतांनाही बोलायचंय. जी, नाशिक जिल्ह्यात जे व्हेंटिलेटर्स आले ते अतिशय चांगले आहेत, चालू स्थितीतले आहेत आणि काही चालू देखील झालेले आहेत. परंतु अजूनही काही ठिकाणी जी व्यवस्था पाहिजे, मग त्याला ते O2ची पुरवठा असेल किंवा तिथल्या ज्या डॉक्टरांची अवेलेबिलिटी असेल, ते नसल्या कारणाने ते आज वापरात नाहीये. जी टीम लागते त्याला. मग आता ही जबाबदारी कोणाची आहे? तर तिथली ती टीम असेल. आज मी नेहमी आपल्या माध्यमातून देखील मी विनंती करते की जे रिक्त पदं आहेत ती भरली जावी. आज मी काही ठिकाणी आज ज्या व्हिजिट केल्या तिथेही तेच आहे की ती टेक्निकल टीम तिथे नसल्यामुळे व्हेंटिलेटर्स आले तरी त्याचा वापर नाहीये. मग याचा अर्थ केंद्र सरकार काही देत नाही का? आज रेमडेसिवीर जेव्हा तुटवडा भासायला लागला, रेमडेसिवीरचा एक्सपोर्ट बंद केलं. आज रेमडेसिवीरला 7 कंपन्यांना जास्तीचा पुरवठा करण्यासाठी परमिशन देण्यात आला. आज OT वर काम करण्यासाठी माननीय पियुष गोयल साहेबांनी ऑक्सिजनची एक्सप्रेस चालू केली. मग याच्यावर सातत्याने केंद्र सरकार राज्य सरकारला मदतीचाच हात देते, याच्यात काहीच वाद नाही. परंतु आज कुठेही हे न ठेवता आपण तात्काळ ऍक्टिव्ह मॅनेजमेंट करावी. भारती पवार आपल्या आक्षेपांना डॉक्टर दीपक सावंत उत्तर देतील. सर्वात प्रथम म्हणजे मला कुठल्याही प्रकारची टीका करायची नाहीये. भारतीताईंनी लक्षात घ्यावं, एकच गोष्ट आहे की PM केअर फंडातनं जे व्हेंटिलेटर्स आले त्यातले सर्वच काही उत्तम प्रतीचे नव्हते. आपण मॅडम आमच्या नेस्को मध्ये या, नेस्को गोरेगावला जे आहे तिथे अनेक व्हेंटिलेटर हे चुकीचे होते. याच्यामध्ये कोणाचा दोष आहे? मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट असेल, बरोबर आहे, असेल कदाचित, कारण एवढ्या लार्ज क्वांटिटीमध्ये ज्यावेळी झाले असतील त्यावेळी कदाचित त्याच्यामध्ये काही व्हेंटिलेटर हे खराब असतील. पण त्याचा जो काही थ्रो आहे 100% जर आपण FiO2 देण्याचा प्रयत्न केला तर तो जात नाहीये. तो 60% वरती जातो किंवा 70% वरती जातो. अशा प्रकारचं देखील निदर्शनास आलेलं आहे. दुसरी महत्वाची गोष्ट की हे व्हेंटिलेटर्स ऑपरेट करण्यासाठी आपल्याकडे इतक्या मोठ्या प्रमाणावरती आज गेल्या 25-30 वर्षात 50 वर्षामध्ये अशी कधीच कॅलॅमिटी आली नव्हती की आपल्याला इतक्या मोठ्या प्रमाणावरती व्हेंटिलेटर लागतील. आणि त्यामुळे आपल्याकडे जो ट्रेंड स्टाफ आहे, आपल्याकडे जे टेक्निशियन आहे, ते टेक्निशियन अप टू द स्किल नव्हते. आपल्याकडे इंटेन्सिव्हिस्ट हा प्रकार जो होता तो इंटेन्सिव्हिस्ट प्रकार मुळीच नव्हता, कारण आपल्याकडे कुठल्याही प्रकारची यापूर्वी डिग्री नव्हती. आपल्याकडे फक्त DNB केलेला माणूस इंटेन्सिव्हिस्ट म्हणून काम करायचा किंवा MD माणूस इंटेन्सिव्हिस्ट म्हणून काम करायचा. पण डॉक्टर दीपक सावंत, अहो राज्याचे प्रशासकीय प्रमुख वारंवार असं सांगतायत की हे युद्ध आहे, हे युद्ध आहे, ही युद्ध आहे, युद्धाला तयार व्हा, युद्ध लढण्यासाठी तयार व्हा. एक एक पाऊल आता आपण आव्हानात्मक स्थितीकडे टाकतोय. मग गेल्या एका वर्षामध्ये आपल्याला मनुष्यबळ विकासाच्या दृष्टीने काही करता नाही आलं का? तेच मी सांगतो. डॉक्टर 5 वर्षात तयार होतो, टेक्निशियनला 3 वर्ष, 2.5 ते 3 वर्ष लागतात. एका दिवसात आपण इक्विपमेंट खरेदी करू शकतो, आपण एका महिन्यामध्ये बिल्डिंग बांधू शकतो. पण डॉक्टर तयार व्हायला हे 5 वर्षच लागतात आणि टेक्निशियन किंवा ANM तयार व्हायला 2.5 ते 3 वर्षच लागतात. त्यामुळे एका रात्रीमध्ये समाजातून तंत्रज्ञ आपल्याकडे बोलवावेत आणि विश्वासानं त्यांची सेवा घ्यावी, ही परिस्थिती शक्य नव्हती शक्य. मला सांगा तुम्ही जो माणूस व्हेंटिलेटरचा यूज करणारा माणूस असेल, असे किती लोक आहेत? आपण कुठल्याही तज्ञाला, अगदी डॉक्टर अमोल अन्नदाते किंवा भारतीताईंना पण विचारा की असे किती लोक आहेत की जे व्हेंटिलेटर हँडल करू शकतात, ते ऑपरेट करू शकतात किंवा ते हाताळू शकतात. भारतीताई याचं उत्तर देत आहेत. आणि त्याचबरोबर परीक्षित शेवडेंनाही आपलं एक निरीक्षण नोंदवायचं आहे. आधी भारती पवार, त्यानंतर आपण परीक्षित शेवडेंना संधी देऊ. प्रसादजी, मला एवढंच म्हणायचं आहे की सावंत साहेबांनी सांगितलं कदाचित त्यांच्या आलेल्या व्हेंटिलेटर्स मध्ये काही टेक्निकल प्रॉब्लेम असू शकतात. त्यांनी ते लेखी तसं द्यावं, मी स्वतःच पाठपुरावा करेन.
दुसरा प्रश्न असा आहे की त्यांचं म्हणणं बरोबर आहे की जे आतापर्यंत आपल्याकडे टेक्निशियन त्या प्रमाणात जसे पाहिजे होते तसे नसावे, परंतु आज देखील ही परिस्थिती आहे की आम्हाला काही नर्स लोकांचे फोन येतात की जी भरती चालू आहे आमचा बघा ना तिथे काही रिक्रूट करता येईल का. मग एकीकडे लोकांना इच्छा आहे काम करायची, परंतु दुसरीकडे रिक्रुटमेंट पास का होत नाहीये. आज कुठली वाट बघतायत तुम्ही? आज पटापट निर्णय घ्या, आव्हान करा. जी मेडिकलची मुलं शेवटच्या वर्षाला आहेत त्यांना आपण मदतीला घ्या, जे पीजी करतायत त्यांना कंपल्सरी करा. आज इच्छा प्रत्येकाची आहे. आम्ही गावागावात फिरतो तर मुलं भेटतात आणि म्हणतात आम्हाला व्हॉलंटियर म्हणून काम करायचं आहे, आम्ही ते शिकायला तयार आहे. जीव धोक्यात घालून काम करायला येणारी युवा पिढी तयार आहे. आपला प्रतिसाद मिळणं अपेक्षित आहे. आम्हाला कुणावर टीका करायची नाही. हे जागतिक संकट आहे, परंतु याच्यावर फास्ट ऍक्टिव्ह मॅनेजमेंट करणं आपण सगळे डॉक्टर आहोत, आपल्याला नक्कीच हे अपेक्षित आहे. ऍक्टिव्ह मॅनेजमेंटचा अभाव इथे कुठेतरी मला वाटतं दिसतोय. आजही आम्ही विनंती करतो. पण मग भारती पवार या सर्व परिस्थितीमध्ये केंद्र काय करणार आहे जबाबदारी घेऊन? राज्य सरकारच्या मदतीसाठी केंद्रानं मदतीचा हात पुढे केलाय का? जी जी अडचण राज्याला येते त्याच्यासाठी केंद्राकडून काय मिळतंय? जी मदत मिळते आहे त्याच्यासाठी आता रिक्रूट करणं राज्यांनी तर लवकर केलं पाहिजे. आजही एनएचएमचा केंद्र सरकारच्या माध्यमातून मदतीचा हात आहे. एनएचएमच्या माध्यमातून आपण भरती करावी, त्याचे पेमेंट तर केंद्र सरकारच देणार आहे, परंतु जिथे जिथे गरज आहे ती लवकर रिक्रुटमेंट करा. आज अशी परिस्थिती आली आहे की डॉक्टरांचे पगारच दिले गेले नाहीयेत. मग असं जर चालत राहिलं तर मला वाटतं कुठेतरी परत एकदा आपली आरोग्य व्यवस्था कशी काम करणार हाही मोठा प्रश्न आहे. दीपक सावंतांकडे कदाचित या मुद्द्याचं काही उत्तर सापडत आहे. दीपक सावंत. ताईने सांगितलेलं बरोबर आहे की फक्त मी एकच मुद्दा स्पर्श करतो, तो म्हणजे एनएचएमचा. ताई, आपण एनएचएमला 2 लाख रुपये डॉक्टरांना देतो, पण आपल्याकडे जी खाजगी हॉस्पिटल्स आहेत, पंचतारांकित हॉस्पिटल्स आहेत, ते 5-5 लाख रुपये देत आहेत, 4-4 लाख रुपये. त्यामुळे आमच्याकडे जे डॉक्टर येतात ते म्हणतात की आम्हाला खाजगी हॉस्पिटल सारखे अनेक पंचतारांकित हॉस्पिटल आहेत किंवा तुमच्या नाशिकमध्ये असतील किंवा ह्याच्यामध्ये असतील, त्यांना तिथे जास्त पैसे मिळत आहेत. त्यामुळे साहजिकच तो माणूस, बरं काय होते की तो 7 दिवस काम करतो, नंतर त्याला हॉटेलमध्ये ठेवलं जाते, मग पुन्हा तो येतो, त्याची RT-PCR केली जाते. हे जे काही आहे हे राज्य शासन करू शकत नाही. हे आपल्याला देखील माहिती आहे. ह्या सगळ्या लाल फितीतल्या अडचणी आहेत ते आपल्याला देखील माहिती आहे. आणि लेटेस्ट कम टू द वन पॉइंट की आपण डॉक्टर आहोत आणि आपल्यापैकी प्रत्येकाला असं वाटते की मी जर माझा जीव धोक्यात घालतो तर माझ्या फॅमिलीसाठी मी जास्त पैसे का कमवू नये. कारण आता मेडिकल प्रोफेशन हा नोबेल प्रोफेशन आहे, हे फक्त केवळ कागदावरती राहिले आहे असं काही प्रमाणात या मुद्द्याच्या म्हणावं लागेल. अनुषंगाने डॉक्टर दीपक सावंत, या मुद्द्याच्या अनुषंगाने एक पटकन प्रतिक्रिया भारती पवार यांची घेऊयात. इतरही मान्यवरांना याच निमित्तानं बोलतं करणार आहे. भारतीजी, आपल्यासाठीचा वेळ सुरू होतोय. भारती पवार, माझा प्रश्न आणि आवाज आपल्यापर्यंत पोहोचलाय? काही तांत्रिक कारणांमुळे भारती पवार यांच्यापर्यंत आपला आत्ता मुद्दा पोहोचत नाहीये. परीक्षित शेवडे, या मुद्द्यावर आपण बोलावं आणि निरीक्षण मांडावं. तो प्रश्न असा उपस्थित होतोय की ज्या ज्या परिस्थितीत जी जी आव्हानं राज्य सरकारच्या समोर उपस्थित राहत आहेत त्यात समाजाकडून मदत मिळावी आणि त्या आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी राज्य सरकार अधिक सक्षम व्हावं अशी अपेक्षा बाळगली तर ती गैर काय? प्रसादजी, 2 महत्वाचे मुद्दे मांडतो. राज्य सरकार, मग ते कोणाचंही असो, सध्याला असलेलं मवियाचं असू देत किंवा भाजपचं असू देत किंवा युतीचं असो, मुद्दा महत्वाचा असा आहे की ते विश्वस्त असतात. आपल्यानुसार आपल्यातून निवडून दिलेले लोकप्रतिनिधी ते असतात आणि ते आपलं प्रतिनिधित्व करत असतात. मात्र ज्या वेळेला अनप्रेसिडेंटेड टाइम्स आत्तासारखे उभे राहतात त्यावेळेला त्याचे मेजर्स देखील अनप्रेसिडेंटेड असणं गरजेचं आहे. आणि याच्याकरता आपणही सगळ्यांनी आपण तयारीत आहोत का? मी साधं उदाहरण तुम्हाला देतो की आजही ज्या वेळेला रुग्ण आमच्याकडे येतो आणि त्यावेळेला हे कोविडची सगळी लक्षणं किंवा ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात, साधा प्रश्न आम्ही त्याला विचारतो की ऑक्सिजनची पातळी किती आहे बाबा? त्याच्यावरती डोंबिवली सारख्या सुशिक्षित शहरामध्ये देखील कित्येक लोकांची प्रतिक्रिया असते, तो कसा मोजतात? मग गेल्या वर्षभरामध्ये आपण काय तयारी ठेवली आपल्याही बाबतीमध्ये? ही सुरुवात आपण आपल्याही कडून करणं गरजेचं आहे. दुसरीकडे एक सहज छोटासा दृष्टांत मी फक्त देतो की कसं असतं ना, आपण सगळेच जण ट्रेननी लांबचा पल्ल्याचा प्रवास करतो, त्याच्यामध्ये एखादा डबा आपल्या समोर येऊन थांबतो आणि ते दार एखादं उघडत नाहीये ह्याच्याकरता सगळी झुंबड उडते आणि ती त्या दारापाशीच जाऊन थांबते. पण त्याच वेळेला आपण हे लक्षात घेत नाही की कदाचित दुसरं दार असू शकतं की जे सहज उघडलं जाऊ शकेल आणि तिथून ते प्रवासी आत जाऊ शकतात. हे जे दुसरं दार आहे ज्याचा मी मगाशी उल्लेख केला की असे लक्षणीय संख्येतले रुग्ण की ज्यांना आजच्या नॉर्म्सनुसार
ऑक्सिजन किंवा रेमडेसिवीरची आवश्यकता लागू शकते असं जर मत असेल तर त्यातल्या कित्येकांना आयुष शास्त्र जी आहेत, कारण आयुर्वेद आम्ही अनुभवतोय त्या बाबतीमध्ये की ही गरज एक तर न लागणं किंवा अनेकांमध्ये ती कमीत कमी प्रमाणामध्ये लागणं, याचा अर्थ आपल्याकडे असलेल्या रिसोर्सेसचा सुद्धा आपण जर का बुद्धिमत्तेने बुद्धिचातुर्याने जर का वापर केला तर आपण कमीत कमी याच्यामध्ये मॅक्झिमम रिझल्ट त्याच्यातून काढू शकतो. आणि मग त्याच्या सोबतच आपण जे मुद्दे म्हणतायत ते सगळे महत्वाचे आहेतच की अगदी. समाजातल्या वेगवेगळ्या घटकांची मदत घेऊन त्याच्यावर उत्तर काढलं जाऊ शकतं. अगदी वेळेची मर्यादा आहे आपल्याला. आपण एक छोटीशी विश्रांती घेतोय लक्षवेधीमध्ये आणि लगेचच परत येतोय पुढच्या भागासाठी. नमस्कार. आपण लक्षवेधीच्या या दुसऱ्या भागाची चर्चेची सुरुवात करतोय आणि विषय हा नाशिक, त्याचबरोबर नाशिक व्यतिरिक्त महाराष्ट्रात ठिकठिकाणी असलेल्या ऑक्सिजनच्या कमतरतेचा सुद्धा आहे. बुधवारी नाशिकमध्ये झालेल्या दुर्घटनेमध्ये 25 जणांचा बळी गेला. केवळ आणि केवळ नाशकातच ही घटना घडली नाही, त्याच दिवशी अंबेजोगाईत सुद्धा अशाच प्रकारची घटना घडली आणि अंबेजोगाईत अशा प्रकारच्या घडलेल्या घटनेमुळे तिथे सुद्धा 6 जणांचा बळी गेला. बुधवारी राज्यामध्ये 31 लोक ऑक्सिजन विना तडफडून मेल्याची दुर्दैवी घटना अधिकृतरित्या नोंदवली गेलेली आहे. या सर्व परिस्थितीतला जबाबदार कोण असा थेट प्रश्न जेव्हा प्रशासनाला विचारला गेला तेव्हा त्यांनी सरधोपटपणे त्यांच्या नेहमीच्या कार्यपद्धतीप्रमाणे 7 जणांची एक कमिटी नियुक्त केली. त्याचं अध्यक्षपद एका प्रशासकीय अधिकाऱ्याला दिलं आणि आता ती कमिटी चौकशी करत राहील. अमोल अन्नदाते, अशाच स्थितीतून आपला देश कायम जात राहणार आहे? प्रसादजी, आपली ही चर्चा ऐकत असताना मी म्हणजे मुळात एक अगदी मूळ प्रश्नाकडे येतो की मुळात आरोग्य या गोष्टीला आणि इतर गोष्टींचं, मला रामचंद्र गुहांचं इंडिया अनबाउंड नावाचं एक पुस्तक आहे, त्यात त्यांनी इतकं सुंदर सांगितलंय की या देशाचं प्रशासन, शासन, सरकार कसं काम करतं. तर ते एक निवांत हलत डुलत रमत गमत जंगलामध्ये फांद्या तोडत खात पाणी दिसलं की त्यात बसून आंघोळ करत फिरणाऱ्या हत्तीसारखं एक मजेत काम करणार आहे. आणि ही सवय आपल्याला वर्षानुवर्षे लागलेली आहे. मला सांगा, 10 ते 2 हे एकतर यश मिळवण्यासाठी कमी वेळात स्मार्ट वर्क करावं लागतं किंवा खूप कष्ट उपसावे लागतात. प्रसादजी, मला सांगा, 10 ते 5 आणि दुपारी 1-2 तासाची लंच ब्रेक घेऊन जे सरकारी कार्यालय चालतं आणि जे लाल फितीचं आपण कारभार म्हणतो त्याप्रमाणेच सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत. अगदी. आणि त्याच निमित्तानं अमोल अन्नदाते, आता मला सांगा, नाशिकमध्ये जी चौकशी समिती बसली आहे ती 7 जणांची चौकशी समिती आहे. ती किती दिवस घेणार? ती त्या माणसाला, दोषीला शोधून काढणार. बरं, शोधून काढल्याच्या नंतर मग राजकीय प्रत्यारोप आरोप सुरू होणार. त्या राजकीय माणसाला वाचवायला कुणी ना कुणीतरी येणार. हे सगळं चालत राहणार या देशामध्ये. मी सांगतो प्रसादजी, याच्यातून काहीही निष्पन्न होणार नाही. आणि याच्या दुसऱ्या भागाकडे येतो अगदी थोडक्यात. मी गेली 10-12 वर्ष म्हणजे मी शासकीय सेवेतही काम केलं, माझा सख्खा भाऊ 12 वर्ष अजूनही करतोय. तर मी अनेक राजकीय नेत्यांना भेटलोय की आपण ही आयडिया आपण करूया का, हे आपण स्क्रीनिंग करूया का, तुमच्या तालुक्यात असं काही करायचंय का, आमची टीम येईल. पण मला तुम्हाला सांगतो, बऱ्याच नेत्यांनी, आमदारांनी, मंत्र्यांनी मला थेट तोंडावर उत्तर दिलंय की अमोल, अरे बाळा, याच्यात पॉलिटिकल नरेटिव्ह नाही रे, याच्यात पॉलिटिकल नरेटिव्ह नाही. मला सांगा. नाही, मग आता काल नाशिकमध्ये 25 जण मेल्याच्या नंतर तरी काय आपण साध्य केलं? आणि मुळात त्या दुर्घटनेचा एखादा तरी असा मुद्दा सापडतोय का की या कारणामुळे ही दुर्घटना झालेली असू शकते, ही टाळता आली असती? तुमच्याकडे या प्रकरणामध्ये दुर्घटना टाळण्याच्या बाबतचे काही उपाय आहेत का? अशा दुर्घटना टाळण्याचे उत्तम उपाय असतात. जेव्हा सकाळी हॉस्पिटल सुरू होतं, हे प्रत्येक रुग्णालयात असतं. म्हणजे अगदी परीक्षित जेही सांगतील की त्यांचं पंचकर्म सुरू होण्याच्या आधी पण एक चेकलिस्ट असते, एसओपी. डॉक्टर अतुल गावंडेंचं पुस्तक आहे 250 पानांचं, चेकलिस्ट नावाचं. तर सकाळी पासून रात्रीपर्यंत इंटेन्सिव्ह केअर मध्ये कुठल्या गोष्टी, 10 गोष्टी चेक करून मग कामाला सुरुवात करायची, याची साधी चेकलिस्ट इंटरनेटवर उपलब्ध आहे, सगळीकडे आहे. पण त्याला मी परत एकदा येतो, त्याला रिस्पॉन्सिबिलिटी, अथॉरिटी, अकाउंटेबिलिटी या 3 गोष्टी वाटून द्याव्या लागतात. आपल्याकडे काय होतं
की दुर्घटना घडल्यावर असं विचारलं जातं, व्हाय असं नाही विचारलं जात. कोण भारती आहे पवार तो? यावर बोलतील आणि त्यानंतर डॉक्टर दीपक सावंत. डॉक्टर भारती पवार, नाशिकच्या दुर्घटनेत ज्यांनी आपला जवळचा माणूस गमावला त्याला कोणत्या तोंडानं लोकांनी अर्थात नेत्यांनी सामोरं जायचं, त्यांना काय सांगायचं जाऊन? कारण या संपूर्ण प्रकरणाच्या नंतर लगेच चर्चा लोकांनी ही सुरू केली, ज्या ज्या पातळ्यांवर राजकीय चर्चा करायची होती. अरे नगरपालिका तर भाजपच्या ताब्यात आहे. प्रसादजी, याच्यामध्ये राजकीय मुद्दा येऊच नाही, कारण की हा कोरोना काही राजकीय पक्ष म्हणून काही अटॅक करत नाही. याच्यामध्ये जबाबदारी सगळ्यांचीच आहे. तसं बघायला गेलं तर राज्यात जिथे तिथे घटना घडतात मग तर सगळ्यांच्याच सत्ता आहे. हा काही तो मुद्दा नाही आणि मी त्याच्या बाबतीत बोलणार पण नाही. इथे सतर्कता ही जबाबदारी आहे आपली. आपल्या एका रुग्णाचे प्राण वाचवण्यासाठी डॉक्टर दिवस रात्र प्रयत्न करतात. काल तिथे व्हिजिट केल्यावर ते डॉक्टर सुद्धा रडत होते की आम्ही जे दिवस रात्र काम केलं आणि आज क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं. आज जेव्हा 24 जणांचा आकडा समोर येतो तेव्हा नक्कीच याला जबाबदार कोण? आणि जर इथे असं होतंय तर त्याला स्टँड बाय सिस्टीम नाही का? आज ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा आहे नाशिक जिल्ह्यात. आजही मी आज जिथे जिथे गेली तिथे तिथे मला एकच डिमांड आली की ऑक्सिजन सिलेंडर नाही पोहोचले तर उद्या आमचं हॉस्पिटल आम्ही बंद करणार. अगदी ताज्या घडामोडीमध्ये भारती पवार, नाशिक मधलीच आणखीन 2 मोठी रुग्णालयं ही काही तासांच्या ऑक्सिजन पुरवठ्याला कसं बस चालवत रुग्णांच्या सेवेमध्ये लागलेली आहेत. नाही, ही खरीच गोष्ट आहे की अगदी इमर्जन्सी आता डॉक्टरांनी हात जोडून विनंती केली की आता जर ऑक्सिजन आज अवेलेबल नाही झाला तर हॉस्पिटल दुर्दैवाने बंद करावे लागतील. आज अशी परिस्थिती आहे की 30 बेडचं रुग्णालय आहे परंतु 15 बेडवर पेशंट आहेत, 16वा घेता येत नाहीये. मग आमची हीच विनंती आहे की हे इमर्जन्सी टॅकल करताना स्टँड बाय जर सिस्टीम लावली तर कुठेतरी प्राण वाचवण्यात आपण एक अगदी भारती पवार, काही तांत्रिक कारणांमुळे आपला आवाज ये जा करतोय. आपण असं म्हणालात की कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीसाठी व्यवस्थेनं तयार राहावं लागतं. यासाठीच डॉक्टरांच्याकडून विविध प्रकारचे उपाय सुचवले गेले होते. काल ज्या वेळेला आम्ही अनमोल अन्नदाते यांच्याशी बोललो त्यांनी काही मुद्दे सुचवले ज्याच्यामध्ये डॉक्टर दीपक सावंतांनी आवर्जून भर घालावी. पहिला मुद्दा, जितका तुम्हाला ऑक्सिजन पुरवायचा आहे त्यापैकी 1/3 हा सिलेंडरमध्ये भरून ठेवा. ऑक्सिजनच्या संदर्भात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना वारंवार मॉकड्रिलच्या माध्यमातून आपत्कालीन परिस्थितीला सामोरं जाण्याच्यासाठीची तयारी ठेवा. या सर्व परिस्थितीमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करायचा असेल तर यंत्रणा सक्षम आहे की नाही याची तपासणी करा. या सगळ्या गोष्टी या चेकलिस्टमध्ये अर्थात आपल्या दैनंदिन SOP मध्ये, कार्यपद्धतीमध्ये समाविष्ट व्हायला हव्यात. नाशिकमध्ये चूक कोणाची याचं उत्तर सापडणार आहे की नाही? डॉक्टर दीपक सावंत. नाही, डॉक्टर अमोल अन्नदातेंनी जी चेकलिस्ट दिली आहे ती अतिशय बरोबर आहे की त्यांनी सांगितलं की अकाउंटेबिलिटी फिक्स करायला पाहिजे. जर अकाउंटेबिलिटी फिक्स झाली तर मला असं वाटतं की प्रत्येक हॉस्पिटल प्रशासनातला माणूस हा माझं काम आहे म्हणून, हे माझी जबाबदारी आहे म्हणून तो काम करेल. पण आज परवाच्या घटनेमध्ये असं झालं की तो जो रिफिल करत होता किंवा फिलिंग चालू होतं, फिलिंग प्रोसेस चालू होती, त्यावेळी जे काही घटना घडली असेल असं सांगण्यात येते की टेक्निकल फॉल्ट होता. कदाचित टेक्निकल फॉल्ट पण असेल, पण हा टेक्निकल फॉल्ट होऊ नये, अशा प्रकारच्या घटना घडू नये म्हणून आपण काळजी घेणं आवश्यक होतं. या मताचा मी आहे की एकदा झाल्यानंतर मग त्याला कुठल्याही प्रकारचं उत्तर नसते किंवा आपण त्याच्यामधला पळवाट काढू नये की जर जबाबदारी झाली असेल तर ती कशामुळे झाली याचं उत्तर देणं देखील आम्हाला गरजेचं आहे. आणि ज्या प्रकारचं आपल्या पूर्वी अशा प्रकारचं कधीच आपल्या समोर हे चॅलेंजेस आली नव्हती, ही आव्हानं आली नव्हती. आता ही आव्हानं नव्याने येत आहेत असं मी सांगेन. आणि अमोल अन्नदात्यांनी जे आपल्याला चेकलिस्ट दिली त्यातली प्रत्येक गोष्ट बरोबर आहे. आणि त्याच्यापेक्षा आणखीन एक गोष्ट मी आपल्याला सुचवू शकतो. आपण सांगितलं प्रसादजी त्याप्रमाणे की आपण पहिल्यांदा कॅल्क्युलेट करायला पाहिजे की साधारणपणे प्रत्येक पेशंटला किती ऑक्सिजनची आवश्यकता आहे आणि तो किती वर्ष झाल्यानंतर आणखीन किती लागणार आहे, आज किती आहे आणि 2 दिवसांनी किती आहे, तर आपल्याला आपला स्टॉक हा मॅनेज करता येईल. आणि डॉक्टर दीपक सावंत, हे सगळं झालं का नाही नाशिकमध्ये? अहो, ज्यांनी माणसं गमावली त्यांना आता ही उत्तरं द्यायची आहेत. काल पोटतिडकीनं आपली वेदना मांडणारी माणसं काय सांगत होती डॉक्टर दीपक सावंत, त्यांना आपण काय उत्तर देणार आहोत? आपल्याकडे त्यांना उत्तर देण्यासाठी कुठलाही हे नाही आहे, एक्सक्यूज नाही आहे
कारण ही चूक आहे, ही चूक मान्य करण्याशिवाय आणि आपल्याकडे दुसरा कोणताही उपाय नाहीये. आपल्या हातून चूक झालेली आहे, मग ती टेक्निकल असेल किंवा कोणती असेल, आणि याच्यामध्ये कृपा करून राजकारणाचा भाग आणू नये अशी नाही, माझी याच्यात विनंती आहे. राजकारणाचा भाग आणूच नाही, कोणीच आणू नये, हे तर 100% मला तुमचं म्हणणं मान्य आहे. मला परीक्षित शेवडेंना एक या निमित्तानं व्यवस्थेच्या अनुरूप प्रश्न उपस्थित करायचा आहे. परीक्षित शेवडे, आपणही बोला, अमोल अन्नदात्यांना यावर बोलतं करूयात. परीक्षितजी, या संपूर्ण प्रकरणामध्ये बळी कोणाचा जाईल? जो सगळ्यात कमजोर असेल त्याचा, जो थेट व्यवस्था राबवण्याच्यासाठी जबाबदार असेल त्याला कसं सुरक्षित केलं जाईल हे पुढच्या 4 दिवसात दिसेलच आपल्याला कदाचित. प्रसाद जी, आपल्याकरता हे आपण जे बोलताय ते काही नवीन नाही. यापूर्वी ते झालंय आणि कदाचित आपल्या लोकशाहीची जी परिस्थिती आहे आपल्या देशातली ती बघत असता त्यापुढे चालू राहील. मला असं वाटतं की ज्यावेळेला अशा पद्धतीची संकट असतात त्यावेळेला सगळ्यात महत्वाची गोष्ट काय, त्याच्यावर उत्तर मिळवण्याकरता तर पहिली गोष्ट कॉमन सेन्स, दुसरी गोष्ट सेल्फ डिसिप्लिन, आणि तिसरी गोष्ट आयव्हरी टॉवर मध्ये हस्तिदंती मनोऱ्यामध्ये बसून लोकांनी डिसिजन घेण्यापेक्षा जे लोक ग्राउंड वरती काम करतायत अशा लोकांचे इनपुट हे सगळ्यात महत्वाचे असतात. मला अजूनही आठवतंय की मागच्या वर्षी सुद्धा डॉक्टर अमोल अन्नदाते असतील किंवा मी असीन, आम्ही लोकांनी सातत्याने हे ज्या पद्धतीचे लॉकडाऊन जसे इम्पोज केले जात आहेत ती पद्धत चुकते आहे याच्याबद्दल सातत्याने आम्ही सांगितलेलं होतं की ही गोष्ट अशा पद्धतीने न करता आपण वेळ जेवढी कमी करू तेवढी गर्दी वाढवू, हा कॉमन सेन्सचा असलेला विषय होता. अगदी. आपण काही दंगलींच्या विरुद्ध लॉकडाऊन लावत नव्हतो, आपण मेडिकल लॉकडाऊन लावत होतो. तर हा सगळा असलेला जो भाग आहे, कारण ग्राउंड वरती कामं करणाऱ्या लोकांचे इनपुट हे तुम्हाला ग्रासरूट लेवलचे मिळतील, त्या पद्धतीने त्या लोकांची मदत घेतली जर का तर दीर्घकालीन लाभ होऊ शकतो. याचा विचार कुठेतरी प्रशासनाने शासनाने दोघांनी करणं अत्यावश्यक आहे. अगदी. तर ह्यातून आपण कुठेतरी मार्ग काढू शकतो. अगदी बरोबर आहे. आणि याच निमित्तानं मग आता पटकन भारतीताईंना बोलतं करूया. डॉक्टर भारती पवार, टाळेबंदी लावू नका, सूक्ष्म नियोजन करा असं पंतप्रधान सांगतात. मात्र प्रत्यक्षात टाळेबंदी हा शब्द न वापरता त्याच्या जवळपास जाणारी परिस्थिती तयार केली जाते. आणि ही परिस्थिती करण्यासाठी जे काही नियोजन आहे ते संपूर्णपणे आत्ता परीक्षित शेवडे म्हणाले आणि या आधीपासून आम्ही सांगतोय त्याप्रमाणे जणू काही दंगल परिस्थिती, दंगल सदृश परिस्थिती असल्यासारखेच नियोजनाचे आणि परिणामाचे एकूणच निर्णय घेतले जात आहेत. प्रसादजी. जी भारतीताई बोला. जी प्रसादजी, आता परिस्थिती अशी आहे की ज्या भागात जास्त पेशंट सापडता आहेत तिथे नक्कीच मायक्रो कंटेनमेंट झोन करणं अतिशय आवश्यक झालं. आता मी आज मनमाड सारख्या ठिकाणी होते, तिथे पोलीस प्रशासनाने सुद्धा चांगलं लक्ष दिलंय. काही ठिकाणी तिथल्या अधिकाऱ्यांनी तर जे बाहेर आहेत त्यांची RT-PCR तात्काळ केली, जेणेकरून त्यांच्याही लक्षात येईल की आपण बाहेर तर फिरतोय परंतु आपण देखील पॉझिटिव्ह आहोत आणि आपण बाकीच्यांना इन्फेक्शन देतोय. मला वाटतं अशा काही स्टेप्स घेणं सुद्धा गरजेचं आहे. लोकांनाही जाणीव होईल की हे धोक्याचं आहे आणि आपण असं करू नये. असे अधिकारी आहेत की जे अतिशय चांगल्या पद्धतीने ग्रामीण भागात अगदी ग्रामीण ग्रासरूटला काम करतायत. मला वाटतं अशा अधिकाऱ्यांना सुद्धा चांगली जबाबदारी द्यावी, त्यांचंही म्हणणं ऐकून घ्यावं आणि अशा प्रकारचे एक प्रोजेक्ट मला वाटतं केले गेले पाहिजे. काय होतं, आता हे सगळंच नवीन आहे आपल्यासाठी, परंतु जिथे जिथे जी जागरूकता आहे, आता वॅक्सिनेशनचं मोठं प्रमाण होणं गरजेचं आहे. दुर्दैवाने ग्रामीण भागात वॅक्सिनेशनचं प्रमाण अतिशय कमी होत आहे. वॅक्सिनेशन सेंटर तर चालू आहेत पण काही ठिकाणी लोक येत नाहीयेत. कुठेतरी ती जागरूकता वाढवली पाहिजे. आज जर लॉकडाऊनचा विचार केला तर जे लोक वॅक्सिनेटेड आहेत मला वाटतं त्यांनीच गरज असेल तर बाहेर पडावं असाही एक रिक्वेस्ट केली तर ते लोक पण सेफ राहतील की जे वॅक्सिनेटेड आहेत तेच बाहेर पडतील. ज्यांचं वॅक्सिनेशन अजून नाही झालेलं कदाचित ते धोका त्यांच्यापर्यंत पोहोचणार नाही. असे काही मेजर आपल्याला घ्यावे लागतील. अगदी या निमित्तानं एक छोटीशी आठवण आजच्या दिवसभरातल्या महत्वाच्या घडामोडींची सांगतो. आज रात्री 8 वाजल्यापासून कडक निर्बंध होणार असा फतवा निघालेला असल्यामुळे आज अनेक ठिकाणी वॅक्सिनेशन करण्याच्यासाठी, लसीकरणाच्यासाठी खूप रांगा आहेत आणि तिथे पण अंतर्भावाचा पूर्ण फज्जा उडालेला आहे. डॉक्टर दीपक सावंत, लोकांच्या मनातली आता अशी भीती आहे की कडक निर्बंध असल्यामुळे लोक आता लस घ्यायलाही बाहेर पडू शकणार नाहीयेत. मग आपल्या लसीकरणाच्या मोहिमेवर आपोआपच या गोष्टीचा नकारात्मक परिणाम होऊ शकतो. याचं भान प्रशासनाला आहे का? निश्चितपणे आपण ह्या लॉकडाऊन या शब्दाचा जरी वापर केला नसला तरी पण आपण ह्याच्यापूर्वी देखील अनेकदा प्रसादजी आपण याच्यामध्ये डिस्कस केलंय की पार्शल लॉकडाऊन करायचा, पूर्ण लॉकडाऊन करायचं, काय करायचं. पण लोकांची मानसिकता जर आपण अभ्यासली तर लोकांची मानसिकता आजही बाहेर फिरण्याची आहे.
अगदी डिक्लेअर केल्यानंतर उद्या लॉकडाऊन आहे ना म्हणजे आज काहीतरी घेऊन येतो, अशा प्रकारची लोकांची मानसिकता आहे, ती कशी आपण बदलणार? हाऊ वी आर गोइंग टू प्ले विथ द सायकोलॉजी ऑफ द पीपल, असं हा प्रश्न माझ्या मनात येतो. आणि त्याच्यासाठी कुठलं औषध नाहीये, कारण कुठला त्याच्यावरती उपाय नाहीये, हे प्रत्येकाने आत्मसंयमाने ठरवायचं असते, ते दुर्दैवाने होत नाहीये. बरं, डॉक्टर दुसरा दीपक प्रश्न सावंत यांनी जो मुद्दा मांडला तो जनभावनेचा आहे आणि जनभावने मधल्याही जास्तीत जास्त रित्या निर्बंधांना न पाळण्याच्या सवयीचा आहे. मला वाटतं अमोल अन्नदाते, ही परिस्थिती काही फक्त आणि फक्त शहरी भागात नाही, ही ग्रामीण भागातही आहे. नियम न पाळण्याची खुमखुमी आणि नंतर नियम न पाळण्याची मर्दुमकी ही आपल्याला का दाखवायची आहे? आपल्याला भयाची कल्पनाच आलेली नाहीये, माणसांना कळतच नाहीये की आपल्या समोर यमराज उभे आहेत. प्रसादजी, प्रत्येक देशाची म्हणजे जगाची विभागणी हे दोन प्रकारच्या देशात झालेली आहे. हे एक आहे कायदा प्रिय, ज्याच्यामध्ये अनेक देश आहेत. एक आहे ज्यांना कायदा मोडण्याचं जास्त हौस असते असा देश. आपला देश, आपला समाज हा अत्यंत बेशिस्त, अनऑर्गनाइज आणि कायदा न पाळण्याकडे कल असलेला आहे. आणि त्याच्यामध्ये प्रत्येकाच्या मनामध्ये मला म्हणजे त्यात फक्त नेतेच नाही, तुम्ही म्हणजे मी शहराचं नाव घेऊन सांगतो की इस्लामपूरमध्ये मागच्या वर्षी लॉकडाऊनच्या काळात कोरोना कसा सुरू झाला याचं तुम्ही इतिहास तपासून बघा. मी नाव अगदी 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 म्हणजे ते तर फारच चमत्कारिक होतं. आपल्याकडे गंगापूजन नावाचा एक विधी असतो हिंदूंमध्ये आणि त्याच प्रकारे हजला जाऊन परत आलेल्यांमध्येही एक विधी असतो. या विधीला इस्लामपूरमध्ये नेत्यांनी हस्तक्षेप करून परवानगी दिली आणि एका घरातून जो काही कोरोना पसरायला लागला तो नंतर अकराळ विक्राळ स्वरूपाचं रूप धारण करायला मागे पुढे न पाहता पुढे सरकत गेला, त्यांनी थांबला नाही. म्हणजे तर काय आहे की किरण बेदींनी दंड ठोठावला म्हणून कोणीतरी पंतप्रधानांना, आता तो काळही गेला, ते लाल बहादूर शास्त्री की दुर्घटना झाली आणि म्हणून मी राजीनामा देतो, ते नेतेही गेले, म्हणून ह्या समाजालाच आता, आणि याचा सगळा भार मला वाटतं आपण सगळे जे आहोत, म्हणजे मी स्वतःलाही त्याच्यामध्ये एक पापाचा वाटेकरी म्हणून मानतो की जे समाज धुरीण आहेत, विचारवंत आहेत, ज्यांना समाजाला वैचारिक दिशा देण्याची जबाबदारी आहे, त्यांना जागा व्हावं लागणार आहे. आणि शासनेतर जो हा वर्ग आहे त्यांना या पालखीचं भोई व्हावं लागणार आहे असं मला वाटतं, शांत न बसता. यात परीक्षित शेवडेंचं एक मत घेऊ. परीक्षित शेवडे, अशा समाजाच्या साठी भविष्य काय आहे आणि कोरोना काळाच्या नंतर या समाजाला काही धडा मिळणार आहे का पुन्हा पहिले पाढे 55 असणार आहेत? धडा मिळायला पाहिजे असं मला वाटतं, पण मला दोन महत्वाचे मुद्दे इथे मांडावेसे वाटतात. एक तर पहिली गोष्ट की आजही प्रसादजी, मी आवर्जून तुम्हाला ह्या बाबतीमध्ये आवाहन करीन आणि आपण ते काम करतही असाल कदाचित, मला कल्पना नाही, पण जे काही वाहिन्यांवरती एक फक्त आकडे याच्याबद्दलच्या चर्चा चालतात त्याच्याही पुढे जाऊन काय करावं याच्याबद्दल जर आपण सुटसुटीत लोकांना जर का एकंदरीत एक एसओपी दिली की कुठल्या लक्षणांकडे आपल्या लक्ष ठेवायचंय, कुठे कधी कोणाकडे जायचंय, म्हणजे नेमकं करायचं काय की जेणेकरून समाज गोंधळलेल्या मानसिकतेत राहू नये, तर तो एक सातत्याने स्क्रोल चालवून म्हणा किंवा ती जनजागृती करणं हे आता प्रसार माध्यमांकडून खूप मोलाची असलेली गोष्ट असेल. अगदी आपण जे म्हणालात त्यातल्या आवाहनाचे दोन साक्षीदार याच पॅनलवर आता उपस्थित आहेत. डॉक्टर दीपक सावंत आणि डॉक्टर अमोल अन्नदाते यांच्या मार्फत या वाहिनीवर सातत्यानं कोरोनाच्या प्रतिबंधासाठीचं आवाहन सतत सुरू असतं. एक अत्यंत जबाबदार वाहिनी म्हणून जय महाराष्ट्र यासाठी कायम एक पाऊल पुढे टाकतं. मला डॉक्टर दीपक सावंतांना आता विचारायचंय. दीपक सावंत, आपण स्वतः हा मुद्दा जेव्हा आवर्जून उपस्थित केलात की लोकांच्या वागण्याचा उपाय काय, आता तरी त्याचं उत्तर सापडत नाही. नाही, आता लोकांना थोडीशी बघा, आपल्याकडे कसं आहे की आपल्याकडे जोपर्यंत मनात भीती तयार होत नाही तोपर्यंत लोक कुठलाही विषय मानायला तयार नसतात, कुठलाही कायदा मानायला तयार नसतात. त्यामुळे आता ह्या मृत्यूच्या कांडामुळे आपल्या मनामध्ये थोडीशी भीती झाली आहे. प्रत्येक घराघरामध्ये पेशंट्स आपल्याला लागल्यानंतर लोक थोडीशी बॅकफुटला आलेली दिसत आहेत आणि मला असं वाटते की त्यामुळे लोक कदाचित येणाऱ्या 2-4 दिवसामध्ये किंवा 10 दिवसामध्ये लोक बाहेर पडणार नाही. अगदी अशी किमान अपेक्षा आपण बाळगूया आणि प्रत्येकानं आपल्या आरोग्यविषयक काळजीबाबत अत्यंत जागरूक असावं अशी सुद्धा अपेक्षा बाळगूयात. आपण सर्व मान्यवर या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आपले खूप खूप आभार. वेळेच्या मर्यादेपोटी आपण ही चर्चा इथेच थांबवतोय. तुर्तास लक्षवेधीमध्ये इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.